नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। चला, आज एक आपण अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे कसा, तर आता बघा, सर्वच विभागांच्या परीक्षा जाहीर होत आहे, भरती निघत आहे आणि बरेच असे विद्यार्थी आहे की ते वारंवार सातत्याने मेसेजेस करून फोन करून विचारत आहे की सर अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करावा। तर आता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम करेक्ट निश्चित आपली अभ्यासाची पद्धत कशी असायला पाहिजे की ज्या पद्धतीने तुमचा स्कोर जो तुम्हाला आजपर्यंत मार्क मिळत होते तर त्यापेक्षा नक्कीच काय म्हणून सांगा जास्त मार्क्स मिळेल, नक्कीच तुम्ही काय म्हणून सांगा यशापर्यंत पोहोचू शकाल। तर अशा पद्धतीबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, चला सुरुवात करूया। व्हिडिओ समजा तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच पद्धती समजेल, फायदा होईल आणि अन्यथा तुम्ही काय म्हणून सांगा सुरुवातीला एखादा मिनिट पाहून जर व्हिडिओ बंद केला तर याचा तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही। म्हणून मग तुम्ही हा व्हिडिओ जसा प्ले केला तसा शेवटपर्यंत बघणं अत्यंत काय म्हणून सांगा जरुरी आहे। तर लक्षात घ्या, चला सुरू करूया। ओके, आता अभ्यास करत असताना, अभ्यासाला बसताना प्रत्येकाची आपापली पद्धत असते, प्रत्येकाची आपापली वेळ असते आणि सगळ्यांचं सारखं नसते। प्रत्येकाचा मुद्दा कसा असतो, कोणाला विषय सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळा आवडतो। ज्या व्यक्तीला जो विषय आवडतो त्या विषयाला तो व्यक्ती जास्त वेळ देतो आणि वारंवार काय सांगा तोच विषय घेऊन बसत असतो आणि येणाऱ्या गोष्टी त्या आपल्याला सोप्या जातात म्हणून काय म्हणून सांगा वारंवार करण्याची सवय आपल्याला लागलेली असते। मग अभ्यासामधली एखादी कठीण संकल्पना असेल किंवा एखादं कठीण गणित समोर आल्याच्या नंतर आपल्याला अभ्यास नीरस होतो, कंटाळवाणा होतो, तसं अजिबात होऊ नये ह्यासाठी तुम्हाला इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो कसा असतो एक लक्षात घ्या की सर्वच प्रश्नांची लेवल सारखी नसते। तर त्यासाठी तुम्ही सुरुवात करत असताना, पहिल्यांदा बसत असताना, अभ्यासाला बसत असताना मी वेळेची गोष्ट केलेली नाही आहे, वेळ कोणताही असू शकतो, वेळ प्रत्येकाचा हा वेगवेगळा असू शकतो। फक्त हे लक्षात घ्या, तुम्ही जी परीक्षा देणार आहात, बघा पहिला पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करूया की जी परीक्षा देणार आहात मग त्याच्यामध्ये तुमची काय राहू शकते, तुमची पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC, ग्रुप बी, ग्रुप सी म्हणा, TAIT म्हणा, जे असेल ते 10वी असू द्या 12वी असू द्या, ठीक आहे, कोणत्याही परीक्षा असू द्या, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात प्रथम तुमच्याकडे काय असणं जरुरी आहे सर, तर हे बघा त्या परीक्षेची तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असणं जरुरी आहे। मग आता प्रश्नपत्रिका असणं जरुरी आहे, तर प्रश्नपत्रिका कोणत्या, मग आता मार्केटमध्ये ज्या आपल्याला सराव प्रश्नपत्रिका मिळतात त्या प्रश्नपत्रिका की काय म्हणून सांगा त्या डिपार्टमेंटनं आयोगानं घेतलेल्या प्रश्नपत्रिका। तर याच्यात पहिला जो मुद्दा आहे तर ह्या प्रश्नपत्रिकांना रेफरन्स देताना लक्षात घ्या, ज्याला आपण महत्त्व देऊ तर PYQ लक्षात घ्या, म्हणजे पूर्वीच्या वर्षी झालेले प्रश्न। ह्या प्रश्नपत्रिका म्हणजे समजा तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर आधीच्या वर्षीचे कंबाईनचे पेपर, तुम्ही राज्यसेवा MPSCची तयारी करत असाल तर आधीच्या वर्षीचे राज्यसेवेचे पेपर, तुम्ही TITची जर समजा तयारी करत असाल तर काय सांगा आधीच्या वर्षीचे TITचे पेपर, तुम्ही पोलीस भरती, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक ह्यांची जर तयारी जर करत असाल तर ह्यापूर्वी आधीचे झालेले जे काही पेपर आहे प्रश्नपत्रिका हे तुमच्याकडे असणं जरुरी आहे। तर पहिल्यांदा तर ती मिळवा, लक्षात घ्या, की तुमच्याकडे नसेल मला सांगा, मी तुम्हाला मिळवून देतो, लक्षात घ्या। तर ह्या प्रश्नपत्रिका पहिल्यांदा तुमच्याकडे असणं जरुरी आहे। त्याच्यानंतर आता काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला कंप्लीट येत नाही, आता दुसरी गोष्ट काय असणं जरुरी, आपण चर्चा सगळ्यावरच करणार आहोत। दुसरी गोष्ट काय असणं जरुरी आहे सर, नोंदवही। हे कशासाठी की प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे, हे पुढे मी सांगणार आहोत, लक्षात घ्या। प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे, प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर आपले सर्वच बरोबर येणार नाहीये आणि सर्वच चुकणारही नाहीये, सर्वच बरोबरही असणार नाहीये आणि सर्वच काय सांगा चुकणारही नाहीये। तर आपले काही बरोबर येणार आहे आणि काही चुकणार आहे। तर हे तुम्हाला काय म्हणून सांगा, तुम्हाला काय येते, तुमचा कुठपर्यंत अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला कोणता विषय सोपा जातो, त्या विषयामधला कोणत्या टॉपिक वरील प्रश्न तुम्हाला सोपे जातात आणि कोणते टॉपिक तुम्हाला जमत नाही,
तर हे तुम्हाला सांगणारी एकमेव गोष्ट तर ती कोण होय माहिती आहे का? प्रश्नपत्रिका. आणि हा मुद्दा ज्याचा त्याचा कसा राहू शकतो सर? वेगळा राहू शकतो. बरोबर आहे. म्हणून मग तुमचं काय म्हणजे सांगा, तुम्ही एकूण सोडवलेले प्रश्न, त्याच्यापैकी तुम्हाला येणारे प्रश्न आणि त्याच्यापैकी तुमचे चुकलेले प्रश्न आणि त्याच्यासाठी केलेलं काय सांगा नियोजन, तर हे कशामध्ये नोंद करायचं असते सांगा? नोंदवहीमध्ये. आता बघा, त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, जर समजा आता अभ्यासक्रमाची पुस्तके ही तिसरी गोष्ट, ठीक आहे. तुमच्याकडे जे काही बुक्स असतील, काय सांगा अभ्यास साहित्य असेल, जे असेल ते विषय कोणताही असू द्या, तर ह्या 3 गोष्टी अनुक्रमे तुम्ही अभ्यासाला बसताना तुमच्याकडे असणं जरुरी आहे. बघा, तर यांचा यूज कसं करायचं, यांना युटिलाइज कसं करायचं आणि आपला स्कोर कसा वाढवायचा ह्याच्यावर आपण काय सांगा बोलूया. तर लक्ष द्या प्रत्येकानं, ठीक आहे. चला, आता काय बोललो मी पहिल्यांदा, तर पहिल्यांदा तुमच्याकडे कोण असणं जरुरी आहे सर? प्रश्नपत्रिका. मग समजा तुम्ही काय सांगा टेटची तयारी जर करत असाल तर हे अशा प्रकारे तुमच्याकडे काय सांगा टेट क्वेश्चन पेपर असणं जरुरी आहे. जर समजा तुम्ही काय सांगा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे काय सांगा पोलीस भरतीचा पेपर असणं जरुरी आहे. तुम्ही कंबाईन, तुम्ही राज्यसेवा, ज्याची कशाची ज्या कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्याचा काय सांगा पेपर असणं तुमच्याकडे अत्यंत जरुरी आहे. आता त्याच्यानंतर हे नोंदवही म्हणजे काय म्हणून सांगा, आपले बरोबर किती, आपले चुकले किती, आपल्याला कोणता घटक येतो, कोणता घटक येत नाही, लक्षात घ्या. हे सगळं नोंदवून आपल्यातल्या ज्या काही काय म्हणून सांगा आपल्यातले जे काही मायनस पॉइंट आहे, लक्षात घ्या, जे आपल्याला परीक्षेत काय सांगा त्रास देऊ शकतात, तर ते पहिल्यांदा शोधणं जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे तुमच्यात काय कमी आहे हे फक्त तुम्हालाच माहित असते, दुसऱ्या कोणाला माहित नसते. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट येणार आहे आणि कोणती गोष्ट येणार नाही आहे हे फक्त तुम्हालाच माहित असते. आणि हे तुम्हाला दाखवण्याचं कार्य कोण करत असते, तर हे तुम्हाला कोण दाखवून देते? हे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला ते काय सांगा दिसते. हा, तर आता बघा, आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे मग आता काय सांगा प्रश्नपत्रिका आहे, दुसरी गोष्ट तुमच्याकडे नोंदवही आहे, तिसरी गोष्ट या ठिकाणी काय सांगा अभ्यास साहित्य तुमच्याकडे असणं जरुरी आहे. म्हणजे तुम्ही ज्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काढणे, त्या परीक्षेला कोणते विषय दिलेले आहे ते निश्चित करणे आणि त्याच्यानंतर काय सांगा ते सोबत घेऊन बसणे, त्या अभ्यासाची पुस्तकं, ती बुक्स तुमच्या सोबत असणं अत्यंत काय सांगा जरुरी आहे. तर हे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला ऍड करता येईल. आता बघा, आता इथून सुरू होईल की तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग, की आपण अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा. चला, आता तुम्हाला सांगतो की अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा, एकदम सूक्ष्माती सूक्ष्म काय म्हणून सांगा बघूया, ठीक आहे. तर इथे काय केलेलं आहे मी बघा तुम्हाला सांगतो, ह्या ठिकाणी काय सांगा मी आराखडा तयार केलेला आहे. तर थोडंसं काय सांगा इथे नाव काय दिलेलं आहे ते बघा, मी काय म्हणतो, विद्यार्थ्याचे स्व आकलन. हे बघा, परीक्षार्थी असेल, विद्यार्थी असेल तर त्याचं स्व आकलन. स्व आकलन म्हणजे त्याचं त्याला कळलं पाहिजे की आपलं काय चुकत आहे, आपलं काय बरोबर आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, हे आपण चेक करत असताना पहा तुम्हाला सांगतो या ठिकाणी, मग इथे बघा हे आपण बघत असताना, हा तर बघा, हा आता इथे तुम्ही काय करणार आहे ते बघा, मी पहिल्यांदा सांगतो. इथे थोडंसं आपण काय सांगा विचार करायचा की एखादं एक्झाम्पल घेऊ एखाद्या परीक्षेचं. चला, सरळ सेवेचं एक्झाम्पल घेऊ, सरळ सेवेचं, ठीक आहे. आता सरळ सेवेचं एक्झाम्पल, एकूण प्रश्न किती असतात तुम्हाला ह्या ठिकाणी? एकूण प्रश्न किती असतात सर? 100, बरोबर आहे. आणि या 100 प्रश्नामध्ये कसं असते सर बघा, ह्या ठिकाणी 25 25 25 आणि काय सांगा 25. मग विषय कोणताही घ्या, या ठिकाणी किती किती प्रश्न आहे सांगा? 25 25 प्रश्न आहे. म्हणजे 25 मराठीला आहे, लक्षात घ्या. 25 कोणाला आहे सांगा? गणिताला आहे. आणि 25 कोणाला आहे सांगा? इंग्रजीला आहे. आणि या ठिकाणी 25 काय म्हणून सांगा? जीकेला आहे. हे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी आपण बोलतोय, लक्ष द्या. तर याच्यापैकी तुम्ही जर समजा आता सगळ्या विषयांचा अभ्यास करायला एकदा तर घेणार नाहीये, सर्व विषयांची पुस्तकं तुम्ही एकत्र घेऊन बसले आणि सर्वच विषय तुम्ही काय सांगा ॲट ए टाइम अभ्यासणार आहे, तसं करूही नये. लक्षात घ्या, 1 बाय 1 आपण काय सांगा सब्जेक्ट वाचणं, त्याचा अभ्यास करणं जरुरी आहे. बघा, मग एकूण प्रश्न जर समजा तुम्हाला 25 या ठिकाणी दिलेले असेल, बघा एकूण प्रश्न किती दिलेले आहेत सर? 25 दिलेले आहे. आता 25 प्रश्न दिलेले आहे, तुम्ही सोडवले किती सर? तुम्ही सोडवले सुद्धा किती आहे सांगा? 25 आहे. 25 तुमचे बरोबर येणार नाहीये, 17 बरोबर आलेले आहे. त्याच्यापैकी तुमचे काय सांगा 8 चुकलेले आहे. तर इथून तुमचं सुरू होतं अभ्यास. बघा, एकदा परत नीट लक्ष द्या, तुमच्याकडे नोंदवही असणं जरुरी आहे. एकूण प्रश्न 25 आहे,
तुम्ही सोडवलेले प्रश्न 25 आहे, सोडवा 25ही सोडवा, नो प्रॉब्लेम, कारण तुम्हाला कळून जाते की कोणत्या घटकावरचा आपला अभ्यास झालेला आहे आणि कोणत्या घटकावरचा आपला अभ्यास व्हायचा आहे, किंवा कोणते घटक आपले परीक्षेमध्ये बरोबर येतात आणि कोणते घटक आपले काय सांगा चुकतात, हे तुम्हाला कळणं पहिल्यांदा जरुरी आहे. मग जो घटक येतो तोच वारंवार करायचा, त्याच्याच मागे आपण काय सांगा लागून बसायचं आणि मग स्कोर आपला तेवढ्यावरच असतो. तर मला हे सांगायचं आहे की पुस्तकाला पाने जर समजा 500 असेल तर या 500 पानापैकी हे बरोबर 17 आले ना, तर एवढ्या याच्यावर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. मग आता 8 प्रश्न चुकले तर ते कोणत्या घटकावर चुकले, कोणत्या घटकावर चुकले. मग ते प्रश्न चुकलेले समजा आपण मराठीची जर गोष्ट केली किंवा गणिताची गेली, गणितामध्ये चक्रवाढ व्याजावर चुकलं असेल, गुणोत्तर प्रमाणावर चुकलं असेल, घातांकावर चुकलं असेल, वर्गमूळावर तुमची चूक होत असेल, बरोबर आहे, लक्षात घ्या. आपण सरळ व्याजावर चूक होत असेल तर ते घटक इथं तुम्हाला नोंद करून घेणं जरुरी आहे की आपले प्रश्न कोणत्या घटकावर चुकले. मग आता बघा, तुम्ही जेव्हा पुस्तकाची काय बघणार आहे, अनुक्रमणिका बघणार आहे सर्वच्या सर्व, तर त्या अनुक्रमणिकेमध्ये घटक किती नोंदलेले आहे सांगा, 50 घटक नोंदलेले आहे. नीट लक्ष द्या काय सांगतो, अनुक्रमणिकेमध्ये किती घटक नोंदलेले आहे, 50 घटक नोंदलेले आहे. पण या 50 घटकापैकी लक्ष द्या, या 50 घटकापैकी काय होत आहे सर, की इथे तुमचे फक्त किती घटकावर प्रश्न चुकलेले आहे ते बघा. तर इथे काय सांगा 8-9 घटकावर काय म्हणून सांगा प्रश्न चुकलेले आहे. तर त्या 8-9 घटकांचा अभ्यास आता तुम्ही कुठे जायचं आहे, हे चुकलेले प्रश्न एवढा तुम्ही जर समजा गोषवारा काढला या ठिकाणी की एकूण प्रश्न 25, सोडवलेले प्रश्न 25, बरोबर प्रश्न 17, चूक प्रश्न 8, आणि आता या 8 हे एक प्रश्नपत्रिका सांगून जाते आपल्याला की बाबा तुला हे काय सांगा जमणार नाही. ठीक आहे, ह्याच्यानंतरचा आता तुमचा प्रवास सुरू होईल सर, तर तो कोणाकडे माहिती आहे का, पुस्तकाकडे. तर आता तुम्ही पुस्तक हाती घ्या. मग आता तुम्ही जसंही पुस्तक हाती घेतलं, चुकलेल्या घटकासाठी केलेले अभ्यासाचे नियोजन, म्हणजे चुकलेल्या घटकासाठी तुम्ही अभ्यासाचं काय नियोजन करणार आहे. तर बघा आता तुम्ही काय करा, आता पुस्तक उघडा आणि ह्या पुस्तकामध्ये जसं पुस्तक उघडलं तर हे जे तुमचे 8 प्रश्न चुकलेले होते त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, इथे 5, 6, 7, 8, तर हे पुस्तकामध्ये पहिल्यांदा तुम्ही मार्क करा. जसं मी नोंदवही म्हटलं होतं, तुम्हाला जर नोंदवही जर वापरायची नसेल तर तुम्ही पेन्सिल वापरू शकता, पेन्सिलचा वापर करू शकता. पेन्सिलचा वापर करून तुम्ही पहिल्यांदा काय करा, ह्या घटकांवर मार्क करा की आपले हे घटक काय म्हणून सांगा कमजोर आहेत. बघा आपले हे घटक कसे आहेत सांगा, कमजोर आहेत. आणि ह्याच्यासाठी आता तुम्ही काय करा, आता उघडा पुस्तक आणि आता पुस्तक उघडल्याच्या नंतर आता तुम्ही सुरुवात करू शकता. कशापासून सांगा, हा घटक पहिला, समजलं, जो चुकलेला आहे तो घटक काय सांगा पहिला. जर प्रश्नपत्रिका सोडवून तुमचा समजा स्कोर जर 68, 67, 62, 65 जर येत असेल आणि तुम्ही जर सोडून देत असेल आणि प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण न करता जर समजा तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिशा देत असाल तर मित्रांनो त्या गोष्टीला अर्थ नाही. कारण तुम्हाला काय म्हणून सांगा, तुमच्या चुकलेल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी समजून नाही राहिल्या. तर हे लक्षात घ्या, वारंवार दरवर्षी आपण त्या गोष्टी करत असतो. म्हणून काय म्हणून सांगा, फायनल टच देण्यासाठी मग आता एक घटक तुम्ही आता तो घटक वाचा, तो घटक किती पान क्रमांकावर असू द्या. म्हणजे तुम्हाला जर समजा इथे एक लक्षात घ्या की 500 पानांचं जर समजा पुस्तक दिलेलं असेल, बघा सर किती म्हणून सांगा 500 पानांचं, तुम्ही सुरुवात कशी करता सांगा, पान क्रमांक 1 पासून सुरुवात करता, पान क्रमांक 1 पासून. अरे पण बाबा आपण 15 वर्ष शिकलो, 2-3दा परीक्षा दिली, बऱ्याच परीक्षांचे फॉर्म भरले, 1-2दा नापासही झालो, तर आता तुम्हाला तुमचे कच्चे दुवे शोधणं अत्यंत जरुरी आहे. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. मग हे बघा, हे काय म्हणून सांगा पहिला घटक, नंतर काय म्हणून सांगा दुसरा घटक, तिसरा घटक, चौथा घटक, 5वा घटक, 6वा घटक, 7वा घटक, 8वा घटक. तर आता तुम्हाला इथे समजलं, काय समजलं की परीक्षेला कोणता कंटेंट विचारला जाणार आहे हेही समजलं, परीक्षेला कोणता कंटेंट विचारला जाणार आहे तेही समजलं, आणि दुसरा मुद्दा पुन्हा काय समजला ते सांगू का, की तुम्हाला काय येत नाही तेही समजलं आणि तुम्हाला काय येते तेही समजलं. मग हे बघा, येणाऱ्या गोष्टी लक्षात घ्या, ते फायनल करायच्या, त्याच्यावर फारसा वेळ घालवायचा नाही. ज्या गोष्टी आपल्याला येतात ना त्याच्यावर काय म्हणून सांगा फारसा वेळ द्यायचा नाही. आणि आता लक्षात घ्या, 500 पैकी इथे 17 प्रकारचे प्रश्न तुम्हाला 25 पैकी 17 येत आहे. मग 25 पैकी 17 येत आहे म्हणजे त्या 500 पानांच्या पुस्तकापैकी तुमचा जवळजवळ 300 पानांचा अभ्यास झालेला आहे.
बघा, आणि आता तुम्हाला सांगतो फक्त काय म्हणून सांगा, उर्वरित घटक तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहे. मग ते उर्वरित घटक कोणते, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता पुस्तक वाचा, ते घटक वाचा, ते घटक काय सांगा कव्हर करा, आणि ते घटक कव्हर करा. ते घटक कव्हर केल्यावर दुसरी प्रश्नपत्रिका घ्या. बघा आता हे सायकल कशी चालवायची बघा तुम्हाला सांगतो. मग तुम्ही हे बघा, इथे काय सांगा गणिताचे 25 प्रश्न सोडवले, त्यापैकी 17 बरोबर आले. आता काय सांगा 8 चुकले. मग त्याच्यावर तुम्ही काय सांगा वेळ दिला, त्याच्यावर 1 दिवस 2 दिवस काय सांगा अभ्यास केला त्या घटकांचा. आणि आता दुसरी प्रश्नपत्रिका घ्या. आता दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सांगतो मी की तुमचे 8 नाही चुकणार, कारण तुम्ही हे इथं कव्हर केलेलं असते. तुमचे 8 नाही चुकणार. ह्या ठिकाणी तुमचे फक्त किती चुकेल सर, 7 चुकेल. समजत आहे. आणि बरोबर किती येईल सर, तर तुमचे काय सांगा 18 बरोबर येईल. मित्रांनो लक्षात घ्या, एक जरी वाढला नाही ह्या पद्धतीने एक, तर प्रति प्रश्नपत्रिके मागे जर समजा तुमचा एक वाढत असेल किंवा आठवड्यामागे जर समजा एक जरी प्रश्न वाढत असेल, तर कल्पना करा महिन्यामागे तुमचे किती वाढणार आहे सांगा, 4 प्रश्न वाढणार आहे. महिन्यामागे बघा, विषयामागे महिन्यामागे किती प्रश्न तुम्ही कव्हर करू शकणार आहे सांगा, 4 प्रश्न कव्हर करू शकणार आहे. मग आता बघा 3-4 महिने जर परीक्षा असेल तर 4 गुणिला 4 बरोबर काय सांगा 16 प्रश्न कव्हर होईल. तर हे तर आपण खूप मोठमोठ्या गोष्टी करून राहिलो. तर होते कसं बघा, जे बेसिक आहे, समजा तुम्हाला आज 50च गुण पडले पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विषयापैकी, पण आता हे 16 गुणिला 4 किती कव्हर होत आहे रे, 64 कव्हर होत आहे. हे समजून घ्या. बघा मग आता काय होईल, जशा जशा प्रश्नपत्रिका सोडवणं तुमचं वाढत जाईल तशी तशी काय होत जाईल सर, हे जे चुकणारे प्रश्न आहे ना, ह्या चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी होत जाईल आणि तुमची काय सांगा ॲक्युरसी वाढत जाईल. हे समजून घ्या. चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या काय होत जाईल, कमी होत जाईल आणि ॲक्युरसी वाढत जाईल. आणि ऑब्व्हियसली तुमचा जो स्कोर आहे, तुम्ही जशी जशी प्रश्नपत्रिका, नवी प्रश्नपत्रिका, मग त्याच्यातलं काय चुकलं, सुरुवातीला तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायला हाती घ्याल तर तेव्हा तुमचे बरेच प्रश्न चुकतील, पण त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही पुढे काय सांगा अभ्यास कराल तर तेव्हा तुमची मी लिहून देतो चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी होईल आणि बरोबर प्रश्नांची संख्या काय सांगा वाढत जाईल. आणि असं करता करता परीक्षेपर्यंत तुम्ही जर समजा सातत्यानं ह्याच पद्धतीला जर समजा फॉलो करून जर अभ्यास केला तर नक्कीच तुमचा स्कोअर लक्षात ठेवा 90च्या काय सांगा प्लस जाईल. लक्षात घ्या, स्कोअर काय म्हणून सांगा 90च्या प्लस जाईल. आणि अभ्यासाला वेळ मिळेल. आणि याच्यातले फायदे कसे ते सांगतो तुम्हाला. सर्व पुस्तकं वाचायची गरज नाही, सर्व कंटेंट वाचायची गरज नाही. ह्याच्यातून स्व आकलन होईल, तुमचं तुम्हाला समजेल. याच्यात तर पहिल्यांदा परीक्षेला काय विचारते हे तुम्हाला समजेल, त्याच्यातून तुम्हाला काय येते ते तुम्हाला समजेल, पुस्तकातून काय वाचायचं हे तुम्हाला समजेल, तुम्हाला काय येत नाही ते तुम्हाला समजेल, तुम्हाला वर्क कशावर करावं लागते ते तुम्हाला समजेल. आणि खरोखर तुम्ही जर समजा त्याच्यावर प्रॉपर वर्क केलं, म्हणजे त्या पद्धतीनं काय म्हणजे सांगा तुमचं वर्क कंटिन्यू ठेवलं, तर शेवटी काय होईल की प्रत्येक आधीच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा स्कोर नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो ह्या पद्धतीला फॉलो करा, स्व आकलन करा, स्वतःचं स्वतः मूल्यांकन करा. लक्षात घ्या, सिलेबस काढा, पुस्तके घ्या, पुस्तकांचे व्हिडिओ मी काय सांगा टाकलेले आहे हे लक्षात घ्या. सिलेबस काढा, पुस्तके घ्या आणि ह्याच पद्धतीनं काय म्हणून सांगा तुम्ही तुमच्या परीक्षा पद्धतीला सामोरे जा आणि तुम्हाला नक्कीच काय म्हणून सांगा यश मिळेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक गोष्ट मला सांगायची आहे, ह्या ठिकाणी लक्ष द्या. इथे बघा, हे आपलं YouTube चॅनल आहे. लक्षात घ्या, ह्या YouTube चॅनलवर आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत घेत असतो. संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत घेत असतो. त्याच्यामध्ये बघा पोलीस भरती म्हणा, टेट म्हणा, अभियोग्यता चाचणी म्हणा आणि या सर्व स्पर्धा परीक्षा ह्यांचे क्लासेस आपण मोफत घेत असतो. सरळ सेवा, तलाठी, लिपिक, पोलीस भरती इत्यादी पदांसाठी आपण संपूर्ण काय सांगा मोफत मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या युनिक अकॅडमी यवतमाळ ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे आमच्या सर्व मोफत बॅचेसच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगा येतच जाईल. ठीक आहे, काही अडचण असेल हा माझा नंबर आहे 9657779495. ह्या नंबरवर मला फोन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू सो मच.